अध्याय तर 84 आहे आणि कथा क्रमांक माझ्या मते 150 आहे. आज 150. श्रीराम. सगळी कथा ह्या जमलेल्या स्त्रियांनी ऐकली की किती या सर्व राण्यांची भक्ती होती, कशा प्रकारे भगवंताची प्राप्ती झाली, हे सगळं बघितलं. हे सगळं एकमेकाशी संवाद हा चालू आहे. तितक्यात अनेक ऋषी तिथे आले. बघा ऋषींची नावं ऐका, किती महान ऋषी होते. भारद्वाज, भृगु, कश्यप, अत्री, मार्कंडेय, बृहस्पती, सनानंद, सनातन, शरदकुमार, अंगिरा, अगस्त्य, यज्ञमाल्क, सगळे महान ऋषी होते. बघा, एक से बडकर एक ज्याला म्हणतो, असे सगळे जगन्मान्य ऋषी तिथे आले होते. आणि हे सगळे जगन्मान्य तिथे ऋषी आले होते. आणि ते जेव्हा आले त्यावेळेस तिथे कृष्ण आणि बलरामसुद्धा होते. जेव्हा हे सगळे ऋषी आले तेव्हा सगळे उठून उभे राहिले. अर्थात कृष्ण आणि बलरामसुद्धा उठून उभे राहिले. सर्वांनीच त्या ऋषींची विधीपूर्वक पूजा केली व्यवस्थित, कारण सगळे महान ऋषी होते. सगळ्यांची पूजा केली आणि सगळी पूजा व्यवस्थित झाली. सभा भरली होती. अर्थात त्या सभेमध्ये हे सगळं घडलं. ती पूजा संपन्न झाल्यावरती भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात बघा. ते म्हणतात की आज अशा प्रकारच्या ऋषींची माझी भेट झाली की ज्यांचं दर्शन मोठ्या मोठ्या देवतांना सुद्धा घडत नाही. असे हे सगळे महान ऋषी आज इथे आले आणि त्यांचं दर्शन आम्हाला झालेलं, आम्ही धन्य झालो. ते म्हणतात की अशा प्रकारच्या ऋषींचं दर्शन कोणाला होत नाही. बघा, कोणाला होत नाही हे सांगितलं आहे. त्यांनी काय म्हणले की ज्यांची तपश्चर्या थोडी आहे आणि जे देवाला फक्त विशिष्ट मूर्ती पाहतात अशांना दर्शन, स्पर्श, कुशल, प्रणाम, पाद्यपूजा इत्यादी कधी संधी मिळणार नाही. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की भगवंत हा सर्वव्यापी आहे. केवळ एका मूर्तीमध्ये आहे असं नाही. तुम्हाला सर्वत्र भगवंत दिसला पाहिजे. सर्व प्राणी मात्र तुम्हाला भगवंत दिसला पाहिजे असं त्यांना म्हणायचं की विशिष्ट मूर्तीमध्ये भगवंत नाही आहे, तिथे असेल सुद्धा, तिथेही आहे, परंतु तो सर्वत्र दिसला पाहिजे. जर तुम्हाला भगवंत सर्वत्र आहे हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुमची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. पण जे लोक असं बघू शकत नाहीत, विशिष्ट ठिकाणीच फक्त त्यांना देव दिसतो, अशांना कधीही अशा प्रकारच्या लोकांचं दर्शन होणार नाही असं भगवंतांनी सांगितलं आहे. म्हणजे माझी भक्ती जी आहे ती संकुचित असता कामा नये. संकुचित भक्ती नाही. प्रत्येक ठिकाणी मला ईश्वर वाटला पाहिजे, भेद वाटता कामा नये. जसं कधी कधी असंही असतं की आपल्याला आपले गुरु श्रेष्ठ वाटतात पण इतर श्रेष्ठ वाटत नाही, असं पण वाटतं कामा नये. हे पण चुकीचं आहे. सगळे गुरु हे आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत. ठीक आहे, तुम्ही त्यांचा अनुग्रह घेतला, त्यांची जरूर पूजा करा, हे सगळं बरोबरच आहे, चुकीचं काहीच नाही आहे. परंतु सगळे गुरु हे आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत. त्याच्यामध्ये कनिष्ठ कोणी आणि वरिष्ठ कोणी असं काही नाही. हा भेदसुद्धा आपल्या मनामध्ये असता कामा नये. जिथे आपल्या मनामध्ये भेदभावना आहे त्या व्यक्तीची उपासना कमी आहे, त्यांची भक्ती कमी आहे असं भगवंताला म्हणायचं. आणि भगवंत म्हणाले की जे लोक विशिष्ट मूर्तीमध्येच बघतात, म्हणजे ज्यांची दृष्टी संकुचित आहे या मार्गामध्ये, त्यांना अलौकिक पुरुषाचं दर्शन कधीही होणार नाही. म्हणून आपल्याला जेव्हा चांगली संधी एखादी मिळते, एखादं तीर्थक्षेत्र बघता येते, एखादं चांगली, तेव्हा समजायचं की ही आपल्यावर झालेली कृपा आहे, काहीतरी आपल्याकडून चांगली गोष्ट घडली आहे. पण म्हणून आपली वृत्ती संकुचित असता कामा नये. आपली वृत्ती ही नेहमी ब्रॉड पाहिजे. आपली वृत्ती ही विस्तारित पाहिजे. हा भाग भगवंतांनी सांगितला आहे. अजून एक उपदेश कृष्णाने केला आहे, तो मागेही आला होता, परत एकदा ऐका. की काय केलं तर भगवंत लवकर आनंदित होतो, असा एक प्रश्न मध्ये आला होता. तर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, बरोबर आहे. अनेक प्रकारे अनेक भोग चढवू शकता, अनेक तीर्थयात्रा करू शकता, अनेक काही गोष्टी करू शकता भक्तीमध्ये. पण भगवंत सर्वात जास्त आनंदित कशाने होतो तर गुरूंची सेवा केल्याने होतो. हे भगवंतांनी मागच्या याच्यात सुद्धा सांगितले. इथे पण त्यांनी तसा उल्लेख थोडा वेगळ्या प्रकारे केला आहे. ते म्हणतात की तुम्ही बाकी किती जरी सेवा कोणाची जरी केली, की जसं तुम्ही अनेक मोठे मोठे देव आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, अग्नी आहे, किंवा अजून काही गोष्टी असतील, तुम्ही कोणाची जरी किती जरी उपासना केली
किंवा कुठल्याही तीर्थक्षेत्रात गेलात, कुठल्याही तीर्थात गेलात, किती वेळा जरी स्नान केलं, काही जरी केलं, तरी पण जे तुम्हाला गुरूंची पूजा केल्याने किंवा सेवा केल्याने जे मिळेल ते कशानेच मिळणार नाही. सर्वश्रेष्ठ गुरु. बघा किती स्पष्ट शब्दात सांगितलं. म्हणून तर आपण खूप जास्त क्रेझी होऊन तीर्थयात्रा करू नये. करायला हरकत नाही, वर्षातून एकदा जरूर करा, जरूर करायला हरकत नाही. परंतु तुम्हाला सतत जर तीर्थयात्रा करावी वाटेल की एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी, तर ते तसं करणं जे आहे ते बरोबर नाही, असंच त्यांना अर्थ निघतो स्पष्टपणे. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की हे भगवंत कृष्ण सांगतोय, अन्य कोणी सांगत नाही आहे. की तो म्हणतो की हे सगळ्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला केल्याने फळ मिळेल. फळ मिळत नाही असं भगवंत नाही म्हणले. तीर्थात आंघोळ केली तरी फळ मिळेल, तीर्थक्षेत्रात गेली तरी फळ मिळेल, पण हे सगळं जे आहे हे सगळं एक बाजूला, आणि तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा केली ही एक बाजूला. मग तीर्थयात्रा करायला तुम्हाला किती परिश्रम घ्यावे लागतात मला सांगा. लांब कुठेतरी जावं लागतं, शारीरिक कष्ट खूप घ्यावे लागतात, वेळ जातो, पैसा जातो, पैशाला मूल्य नाही पण जातो, ही फॅक्टच आहे. विचार करावा लागतो की माझ्या खिशाला परवडते का. अशा अनेक गोष्टी केल्या तर तुम्हाला त्यातून फळ मिळतं. पण त्याच्यापेक्षा अधिक फळ जर तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा केली तर मिळत असेल, मग गुरूंची सेवा मी का करू नये. म्हणून हे लक्षात ठेवा की भगवंतांनी सांगितलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या गुरूंची सेवा केली, की गुरुग्रही तुम्ही 10 वेळा गेला तरी हरकत नाही. तुम्ही ज्यांचा अनुग्रह घेतला ते वर्षातून 11 वेळा जा, 12 वेळा चालेल, तिथे गेलं तर उलट जास्त चांगलं आहे. पण सतत सतत तुम्हाला इकडे तिकडे जावं लावत असेल तर ती गोष्ट बरोबर नाही. याचा अर्थ तुमची श्रद्धा आपल्या गुरूंवरती कमी आहे. अजूनही तुम्ही पहिल्यासारखेच वागता ना, की जेव्हा माझ्याकडे गुरु नसतात तेव्हा मी सतत फिरत असतो, या देवळातून त्या देवळात, त्या देवळातून या देवळात, याचं दर्शन घेतो, त्याचा व्रत करतो, तर आता मला पुण्य कसं मिळवायचं माहीत नाही. पण जर तुम्हाला एकदा जर तुमचे गुरु मिळाले तर ही अवस्था तुमची होता कामा नये. गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने तुम्ही काय असेल ते करा. बाबा आपले गुरु समजा एकादशी करतात, करा तुम्ही, ती गोष्ट चांगली आहे. बाकी उपवास मला नाही करायचा, करू नका, हरकत नाही. गुरूंना फॉलो करा, बाकी गोष्टी करा किंवा न करा, केलं तरी चालेल, पण तुम्हाला क्रेझी व्हायची गरज नाही आहे. जे लोक अशा प्रकारे क्रेझी होतात त्यांनी खरोखर विचार करा की आपण वर्षातून किती वेळा अशा प्रकारे यात्रा करावी आणि त्यातून खरोखर किती पुण्य मिळतं. विचार करण्याचा भाग आहे. आपण जातो तीर्थयात्रेला, काय होते, एकदा फक्त त्या मुख्य देवळामध्ये दर्शन घेतो लाईन लावून 2 मिनटामध्ये, त्याच्यानंतर मग सगळे सन्ड्री देव जेवढे देवळं आहेत त्या क्षेत्रात ते सगळे, हा देव झाला की तो देव झाला की हा देव झाला की बास, नंतर शॉपिंग करायची. मला सांगा किती पुण्य मिळालं आणि किती वेळ तुमचा गेला. तीर्थक्षेत्र बहुसंख्य आपण लांबचीच जातो, 10, 12, 15, 20, 25 तास, 24 तास असा प्रवास करून जातो. मग मला सांगा काय पुण्य मिळालं आम्हाला पदरामध्ये. मग हे जर आपल्याला ज्ञान खरोखर असेल तर आपण इतक्या तीर्थयात्रा सतत सतत करायला नाही पाहिजे. आणि जर तुम्ही करत असाल तर तुमची गुरूंवर श्रद्धा कमी आहे, हा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. तेव्हा हे जे काय तुम्ही ऐकता त्याचं मनन करा आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. तुम्ही नुसतं ज्ञान मिळून फायदा नाही. ज्ञानाचं ज्ञान झालं हे कधी म्हणू शकता, जेव्हा तुम्ही त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करता. मला माहिती आहे की परनिंदा करायची नाही, हां माहिती आहे, पण मी जर निंदा केली तर फायदा काय. मग ते ज्ञान झालं नाही. माहिती आहे का आहे. बाबा तुम्ही तामसी पदार्थ खाऊ नये, हो मला माहिती आहे, माहीत आहे, पण खातोस का नाही खातो हे महत्त्वाचं. जर मी खात असेल तर माझं ज्ञान नाही आहे, ज्ञान पुस्तकी ज्ञान आहे, फक्त ते व्यवहारामध्ये मी त्याचं काही करत नाही. असं ज्ञान हे ज्ञान या व्याख्येत मोडत नाही. म्हणून त्यांनी जे सांगितलं त्या मार्गाने उपासना करा, त्यांनी सांगितलं त्या प्रकारे करा. तुमचं डोकं चालवू नका. तुमचं डोकं चालवणं म्हणजे काय, ते चालवायचं तर गुरूंची गरज काय होती. मग आपण करतच होतो पहिले. म्हणून हा खूप महत्त्वाचा भाग आहे की आपण हे लक्षात ठेवा की ज्या प्रकारे आपल्याला सांगितले आहे तो उपदेश लक्षात ठेवा आणि त्या प्रकारेच आपण भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे गुरूंची सेवा करा. हा भाग परत एकदा या ठिकाणी आला आहे, तर तो आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सगळं भगवंत सांगतायत आणि समोर बसलेले सगळे महान ऋषी आहेत.
अगस्ती ऋषी काय आणि काय एक एक सनकादिक ऋषी आहेत, काय एक एक महान ऋषी आहेत सगळे. आणि भगवंत असं सगळं म्हणतात त्यांच्यासमोर बसून. तेव्हा ते नंतर जेव्हा भगवंत थांबले बोलायचे, तेव्हा ऋषींना हे समजेना की आपण काय बोलावं. कारण भगवंत हे सगळं त्या ऋषींसमोर बोलत होते आणि ऋषींनाच एक प्रकारे संबोधन करत म्हणून की बाबा तुमचं दर्शन झालं, आम्ही धन्य झालो. ऋषी नंतर मग म्हणाले की भगवंता खरोखर तुझी माया जी आहे ती खरंच गूढ आहे आणि ती खरंच कोणाला समजत नाही. अरे ज्यांनी चराचराची निर्मिती केली आहे, ज्याचं दर्शन खरोखर कोणाला होत नाही असे तुम्ही आहात, आम्ही नाही आहोत. परंतु हे सगळं असून सुद्धा तुम्ही आम्हाला असं सगळं सांगता आहात. आता ह्याच्यासारखी माया कुठली आहे? मायाचं असं आम्हाला वाटतं की तुम्ही आम्हाला असं सांगताय. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचा नम्रपणा. कारण तुम्ही मानवी अवतार घेतला आहे ना, तुम्ही अवतार धारण केला आहे कृष्णाचा, आणि म्हणून तुम्ही सामान्य मनुष्यासारखा हा सगळं आम्हाला सांगतात की बाबा असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण ह्यातली एकही गोष्ट तुम्हाला लागू होत नाही, कारण तुम्ही स्वतः सर्व परमेश्वर आहात. तुमचं दर्शन देवांना सुद्धा घडत नाही. ही वस्तुस्थिती मानवानं सोडून द्या. ही परिस्थिती की देवांना सुद्धा दर्शन घडत नाही. मग असं असताना तुम्ही असं म्हणता म्हणजे तुमचं खरंच माया पण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा नम्रपणा, की ज्या प्रकारचा अवतार तुम्ही धारण करता तसे वागता. खरोखर भगवंता, आपली माया आगाध आहे. बस आम्हाला पण एकच इच्छा आहे की आमची भक्ती तुमच्या चरणी राहो. हे सगळे ऋषी पण तेच मागतात की आमची भक्ती जी आहे ती अशीच राहो तुझ्या चरणी. कारण असं आहे की जो मनुष्य जन्माला येतो त्याचं लिंग शरीर त्याच्याबरोबर असतं. आणि हे लिंग शरीर जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मी त्याच्यामध्ये काहीतरी सेविंग करतच असतो ना. जसं मी गेलो कुठे आणि पिशवी हातात घेतली तर काहीतरी करणारच ना. हा आपला स्वभाव असतो की मला वेळ मिळेल. आणि जर पिशवी असेल आणि आता पैसे न्यायची गरज नाही, मोबाईलमध्ये आपलं वॉलेट आहे, त्यामुळे 10 रुपयाच्या भाजीपासून ते अगदी 1000 रुपयाच्या वस्तूपर्यंत आपण काही घेऊ शकतो. आणि पिशवी असेल तर घ्यायला वेळ लागत नाही, काहीतरी घेतोच ना. हा मानवाचा स्वभाव आहे. तसाच आपलं लिंग शरीर आहे. लिंग शरीर आहे आणि त्याच्यामध्ये आपण अनेक वस्तू साठवत असतो नकळतपणे. आणि ते सगळं कॅरी फॉरवर्ड होतं पुढल्या जन्मामध्ये. आणि हे करायचं काय? ही पिशवी नष्ट कशी करायची? ही नष्ट करायचा एक उपाय आहे की हे जर तुम्हाला हा लिंग शरीररूप जीवनकोश जर आपल्याला नष्ट करायचा असेल तर 2 भाग आहेत. एक म्हणजे सगळे कोश नामाने भरून टाका, हा एक भाग आहे. शॉपिंगच्या ऐवजी नाम घ्या. आणि दुसरा भाग म्हणजे इतकी भक्ती करा की त्या भक्तीने हा जळून जाईल, नष्ट होईल. नष्ट कुठं होऊ शकतो, पण तेवढी माझी तीव्र भक्ती पाहिजे. जर प्रचंड भक्ती असेल, तीव्र भक्ती असेल, तर तीव्र भक्तीने लिंग शरीरसुद्धा संपू शकतं. आणि ते जर संपलं तर तुमचा पुढचा जन्म व्हायची गरज नाही. कारण कॅरी फॉरवर्डच काय केल्यानंतर जन्म कशाला येईल? सगळं इथेच भस्म होऊन जाईल. पण त्याच्यासाठी तशी भक्ती मी केली पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये जर तुम्ही चांगली भक्ती जरी फक्त केलं तरी या सगळ्या गोष्टी आपोआप घडतील. फक्त भक्ती प्रचंड करा, तुमची सगळी पापं जळून जातील. पहिली गोष्ट म्हणजे पापं जळाली तर तुमच्या ह्याच्यात राहणार काय शिल्लक? पापं बरीचशी शिल्लक असतात आणि वासना शिल्लक असतात. त्या सगळ्या संपून गेल्यानंतर नंतर तुमचं जे पुण्य आहे ते कुठे जाणार आहे? लिंग शरीराकडेच जाणार आहे. पापं जळायला मग ती लिंग शरीरालाच हात घालेल ना. लिंग शरीर जळालं तर मग काहीच नाही, परत जन्म याची गरजच नाही. आणि हे फक्त भक्तीमुळे शक्य आहे. बघा, काही त्याच्यासाठी तुम्हाला होम हवन करायची गरज नाही, काही कठीण यात्रा करायची गरज नाही. फक्त भक्ती करा, याच्याने होते. हे परमेश्वराशी संवाद करताना हे सगळे महान ऋषी सांगतात की असं सगळं आहे मानवासाठी, तुम्ही किती सोय चांगली केली आमची. असं सगळे हे महान ऋषी भगवंताला सांगतात आणि भगवंताची ते स्तुती करतात. अशा प्रकारचा हा संवाद भगवंताचा आणि या ऋषींचा चालू आहे. संवाद झाल्यावरती सर्व ऋषी म्हणाले की आता आम्हाला निरोप द्या. आम्ही आनंदित आहोत की भगवंताचं आम्हाला दर्शन झालं, आता आम्ही येतो. असं म्हणून ते निघणार होते.
तेवढ्यात वसुदेव तिथे आले आणि ते म्हणाले की माझी इच्छा आहे की तुम्ही थोडासा उपदेश मला करावा, काहीतरी उपदेश तुम्ही मलाही करा. तुम्ही किती दुर्मिळ गोष्ट आहे की तुम्ही इथे सगळे एवढे एकत्र आलात. मला पण काहीतरी उपदेश करा. माझी पण अनेक पापं असतील, मला सगळ्या वासनातून मुक्त व्हायचं आहे. तेव्हा काय करू सांगा. तेव्हा सगळे ऋषीमुनी होते. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तुला सांगतो काय करायचं ते. तुम्ही आता ते ज्या युगामध्ये होते त्या युगाला अनुसरून त्यांनी हा उपदेश केला आहे, लक्षात ठेवा. ते म्हणाले की असं तर मनुष्याच्या वरती ऋण काही काही असतातच. जसं मनुष्य जन्म घेताना पितरांचं ऋण घेऊन आलेला असतो, काही देवतांचं ऋण असतं, काही ऋषींचं ऋण असतं. त्यातली काही ऋणं जी आहेत ते आपण फेडतो, नाही असं नाही, पण काही ऋणं फेडणं जरा कठीण असतं. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्ही एक काम करू शकता की यज्ञ करा. अर्थात हा यज्ञ करण्याचा भाग आहे तो त्या युगासाठी ते सांगितलं, या युगात नाही. हा उपदेश आहे तो द्वापार युगात केला आहे, लक्षात ठेवा. आणि द्वापार युग होता आणि म्हणून हा उपदेश करताना ते म्हणाले की तुम्ही एक काम करा. वसुदेवाने म्हणाले की तुम्हाला जर असं वाटतं की तुमची काही कर्माची फळं शिल्लक आहेत, ह्याचा जर तुम्हाला नाश करायचा असेल तर हा नाश करण्याची शक्ती कोणाकडे आहे? विष्णूंकडे. आणि विष्णूची जर तुम्हाला आराधना करायची असेल तर तुम्ही यज्ञ करू शकता, कारण यज्ञपुरुष विष्णूच आहेत. तर तुम्ही विष्णूंची आराधना करा, यज्ञाद्वारे करा. यज्ञ करा, त्याच्यामुळे तुमची सगळ्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, दोष आहेत, ते सगळे नष्ट होतील. तेव्हा हे तुम्ही जरूर करा. त्याच्यामुळे तुमची सगळे ऋणं जी आहेत ती संपतील. बाकीची ऋणं तुम्ही फोडलेलीच आहेत, फक्त हे एक ऋण शिल्लक आहे. तर हे ऋणसुद्धा तुम्ही फेडू शकाल जर यज्ञ केलात तर. तुम्ही आधीच काही पुण्य करून बाकीची ऋणं फेडलेली आहेत. आता हे तुम्ही करा. आणि मग हे जर केलं तर त्याच्यानंतर तुम्ही गृहस्थाश्रमाचा त्याग करून वानप्रस्थाश्रमात नंतर जाऊ शकता. अशा प्रकारचा उपदेश त्याने केला. हा सगळा उपदेश ऋषींनी केला. वसुदेवांना आनंद झाला, चला मला सुद्धा वैयक्तिकरित्या काहीतरी उपदेश केला. मग ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही आता आम्हाला उपदेश केला, यज्ञ करा. तर आता यज्ञ करायसाठी आम्हाला अजून कोणाला आम्ही शोधू? तुम्ही आलाच आहात तर तुम्हीच लोक हे सगळं यज्ञ करून द्या, मी तुम्हालाच ऋत्विज म्हणून नेमतो, असं वसुदेव म्हणाले. ऋषी म्हणाले हरकत नाही, हा यज्ञ करायचा म्हणजे भगवंताची सेवा आहे आणि आम्हाला तर आनंद आहे भगवंताची सेवा करायला मिळणार तुझ्यामुळे, असं ऋषी म्हणाले. बघा कसं दोघंही जण एकमेकाचे आभार मानतायत. जसं आपण कधीतरी उपासना करतो कोणाच्या व्यक्तीच्या घरी, उपासना झाल्यावरती आपण त्यांना म्हणतो किती आनंद झाला, किती छान उपासना झाली. ती व्यक्ती पण म्हणते तुम्ही आमच्या घरी आलात, किती छान उपासना केली, तर आम्हाला किती आनंद मिळाला. तुम्ही आलात म्हणून आमच्या घरामध्ये आम्हाला आनंद मिळाला. आम्ही उलटं म्हणतो, अहो तुम्ही बोलवलं म्हणून आमची उपासना झाली, तुम्ही नसती बोलवलं तर आम्ही काय यावेळेस उपासना केलीच तर काय एवढी नसती केली. तुमचेच आभार की तुम्ही ही व्यवस्था केली उपासनेची म्हणून आम्ही तुमच्या घरी येऊ शकलो, तुमचे आभार. तसं इथे झालं की यज्ञ करायचा सल्ला ऋषींनी दिला, वसुदेवाने तो स्वीकारला. स्वीकारल्यावरती ऋषी त्यांना म्हणतात वसुदेवाला की तुम्ही हे सगळं इथे करणार आहात आणि आम्हाला संधी देता याच्याचे आम्हीच तुमचे आभारी आहोत, कारण ही सेवा विष्णूची करायला आम्हाला मिळते, त्यामुळे आम्ही तुझे आभारी आहोत की तू हे व्यवस्था करतोय सगळी, किती मोठी गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे ऋषींना खूप आनंद झाला आणि अशा आनंदामध्ये मग त्यांनी यज्ञ करायचं ठरलं. यज्ञासाठीची सगळी तयारी अर्थात वसुदेवाने केली. जय्यत सगळ्या प्रकारच्या वस्तू आणल्या. यज्ञ करायसाठी कितीतरी सामुग्री लागते, ती सगळी सामुग्री त्यांनी गोळा केली. अनेक वस्तू त्यांनी दान देण्यासाठी आणून ठेवल्या आणि मुख्य म्हणजे यज्ञामध्ये बसायसाठीचं जी दीक्षा असते ती दीक्षा घेतली यज्ञाची. आणि कंकणसुद्धा बांधलं. यज्ञ करताना कंकण बांधायचं असतं, ते कंकणसुद्धा बांधलं. असं कंकण आपण कधी कधी बांधतो नाही का, काही काही विधीच्या वेळेस कंकण बांधण्याची पद्धत असते ना, की एखादा विशिष्ट विधी करताना ते कंकण बांधतात आणि नंतर ते कंकण सोडायचं असतं, अशी पद्धत असते. आता ते पाळतात किती तरी मला माहीत नाही, परंतु पाळायची असते. पण ते
लोक किती करतात मला माहीत नाही, परंतु या ठिकाणी वसुदेवाने सगळं रीतसर केलं. त्यांनी यज्ञाची दीक्षा घेतली, कंकण बांधलं आणि मग यज्ञ करण्यासाठी तो आरूढ झाला. मग वासुदेवांच्या हातून ऋषींनी अनेक यज्ञ करून घेतले. त्यांनी सांगितलेत होमाची नावं: ज्योतिष्टोम, दर्श, पूर्णमास, प्राकृत यज्ञ, सौरसत्र, असे अनेक प्रकारचे यज्ञ त्यांनी करून घेतले. हे फक्त आपल्याला नावच माहिती आहेत. आपण तर काही यज्ञ हे सगळे बघितले नाही आहेत. आता बघायला मिळणं पण शक्य नाही, कारण हे करणारी व्यक्ती पण नाही आहेत. फक्त एक गणेश याग बघू शकतो, तो आपल्या मंदिरामध्ये होतो. गणपतीच्या इष्टीच्या मंदिरामध्ये दरवेळेस दर बाधीला हा एक असतो, तो आपण अटेंड करू शकतो. आजही तुम्हाला जर कधी अटेंड करायचं तर करा. 20 तारखेला गणेश जयंती आहे, मला वाटतं 20-21ला आहे, कधी नाही बघा कधी ती. आणि त्या दिवशी जर तुम्ही आला तर तुम्हाला यज्ञ कसं चालतो तो बघता येईल, भाग पण तुम्हाला घेता येईल. जर तुम्ही थोडीशी सेवा केलीत तर तिथे भाग पण तुम्हाला घेता येईल, पण यज्ञ कसं करतात बघता येईल तुम्हाला नक्कीच. तर अशी ही दुर्मिळ गोष्ट वसईमध्ये होते सुदैवाने. तर असा हा यज्ञ जो आहे तो तिथे संपन्न होत होता. आणि अनेक यज्ञ एकामागे एक जे आहेत ते वसुदेवांकडून ऋषी करून घेत आहेत, कारण दोघांनाही आनंद मिळतोय ना. असं नाही होते की वसुदेव म्हणतात बाबा आता किती बाकी आहेत यज्ञ अजून, सांगा बाबा. असं झालं तर ते करणार नाहीत, काय मजा येणार नाही ना. वसुदेवांनाही आनंद आहे आणि त्यांनाही आनंद आहे, त्यामुळे ते एकामागे एक यज्ञ करतात. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, दोघे आनंदाने करतात. अशा प्रकारे अनेक यज्ञ त्यांनी तिकडे संपन्न ते झाल्यावरती अर्थात तिथे जी लोक होते ती किती भाग्यवान की त्यांना हा यज्ञ बघता आला, यज्ञ ऐकता आला. हे किती नशिबाचं काम आहे खरोखर. असं कुठे जर होत असेल तर आपण जाऊन बसायला हरकत नाही. यज्ञात बसा किंवा न बसा, बाजूला बसा. अनेक गोष्टी ऐकायला मिळतात, बघायला मिळतात, आणि आपण आपली माळ घेऊन बसावं बाजूला. आपल्याला काय करायचं आहे हे तर करू शकतोच ना. पण खरोखर जर असं कुठे असेल तर जरूर जा. तिथे खूप चांगलं वातावरण असतं आणि खूप छान होतं. नामजप केलं तरी पण खूप चांगला होतो. मंदिरात खरोखर येऊन बघा, मी तर तुम्हाला म्हणेनच, कारण हा अनुभव आम्ही घेतो दरवर्षी महाराजांच्या कृपेने, की खूप मजा येते तिकडे. तर अशा प्रकारे वसुदेवाने अनेक यज्ञ ऋषींच्या कृपेने एकामागे एक संपन्न केले. सगळे यज्ञ झाल्यावरती नंतरचा मुख्य कार्यक्रम म्हणजे दान धर्म. वसुदेवाने तर ज्या काही वस्तू ज्या कोणाला पाहिजे सगळ्या भरपूर दान दिल्या. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी काही ना काही दान दिलं आहे. तिथे असलेले सर्व पशूंना पण त्यांनी तृप्त केलं, की कुठलाही पशु आहे तो सन्मुख जाता कामा नये, त्याला विनमुख जाता कामा नये. प्रत्येकाला काही ना काहीतरी त्यांनी दिलं आणि सर्व लोकांना तिथल्या आनंदित केलं. आणि अशा प्रकारे हा यज्ञ त्यांनी संपन्न केला. हा यज्ञ संपन्न करताना तिथे पांडवसुद्धा होते, कौरवसुद्धा होते. या सर्वांना सुद्धा हा यज्ञाचा आनंद घेता आला. यथावकाश यज्ञ संपला आणि मग परत जायची वेळ आली. परत जायची वेळ आल्यावरती सर्वात जास्त दुःख पांडवांना की कृष्णाला सोडून जायचं आहे, गोपिकांना की आता आमचा परत विरह होणार, नंदाला, कुंतीला, हे सगळे एकमेकाचे प्रेमाचे सगळ्याचे धागे होते. त्यामुळे या सर्वांना एकमेकाचा निरोप घेताना खूप दुःख झालं. अतिशय व्यथित अंतःकरणाने या लोकांनी आपल्याला एकमेकाचा निरोप घेतला आणि मग ते अर्थात आपापल्या गावाला गेले. वसुदेव कृतकृत्य झाला की म्हणाला, खरोखर माझं काय पुण्य होतं मला माहीत नाही की इतके सगळे ऋषी या ठिकाणी आले, शिवाय भगवान श्रीकृष्ण पण आले, जोडीला बलराम दादा आहेत, सगळे पांडव आहेत, सगळे कौरव आहेत, आणि हा इतका मोठा यज्ञ माझ्या हातून घडला. खरोखर भगवंताई तुझीच कृपा आहे, तूच सगळं हे करतोयस म्हणून माझ्या हातून घडतं. अशा प्रकारे वसुदेव पण कृतकृत्य होऊन अशा प्रकारचे उद्गार काढतायत. त्यानंतर नंदबाबासुद्धा निघाले होते, त्यांना पण जायची इच्छा नव्हती. वसुदेवांना माहीत होतं म्हणून वसुदेव म्हणले, नाही तुम्ही नका जाऊ, तुम्ही थोडं राहा, आपला विरह एकमेकाचा खूप झाला आहे. आणि इथे मुख्य म्हणजे राम आणि कृष्ण, म्हणजे कृष्ण आणि बलरामसुद्धा आहेत, तुम्ही जरूर राहा. त्यांनी खूप आग्रह केला. नंदा म्हणाला ठीक आहे. आणि मग नंदाने अजून 3 महिने तिथे मुक्काम केला. आणि अर्थात या 3 महिन्यामध्ये त्यांनी
बलराम दादाच्या आणि कृष्णाचा सहवासाचा पुरेपूर उपभोग घेतला. अतिशय आनंद त्यांनी मिळवला यांचा सहवास घेण्यामध्ये. अशा प्रकारे अजून काही महिने जे आहेत ते नंद तिथे राहिला. परंतु परत जायची वेळ आलीच. तो म्हणाला की आता शेवटी भगवंताला मी आता माझ्या हृदयात घेऊन चाललो आहे. आता मला इथे राहणं शक्य नाही आणि राहणार पण नाही. मला माझीसुद्धा काही कर्तव्य पूर्ण करायला पाहिजे. आणि मग अर्थात परत एकदा त्यांनी भगवंताला आलिंगन दिलं आणि मग मात्र तिथून ते आपल्या नगरीकडे निघून गेले. अशा प्रकारे हा अतिशय जबरदस्त असा हा यज्ञ सोहळा जो आहे तो पार पडला वसुदेवांकडून. खूप मोठा यज्ञोत्सव झाला. यज्ञोत्सव म्हणलं कारण का की एक यज्ञ नव्हता, अनेक यज्ञ केले. एक यज्ञ केला असं तर गोष्ट वेगळी, पण त्याने अनेक यज्ञ केले. यज्ञांची साखळी होती असं म्हणलं तर हरकत नाही. आणि त्यामुळे सर्वच लोकांना आनंद मिळाला आणि अतिशय दुर्मिळ गोष्ट अशी त्या ठिकाणी घडून आली. अशा प्रकारे हा यज्ञोत्सव पार पडला. त्याच्यानंतरसुद्धा अनेक काही गोष्टी घडल्या. पुढच्या अध्यायामध्ये अजूनही काही गोष्टी आहेत ज्यामध्ये देवकी जी आहे, या देवकीकडे जेव्हा भगवंत येतात तेव्हा देवकीला खूप दुःख झालेलं असतं. तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. तेव्हा भगवंत तिला विचारतात की बाई गे, तुला अश्रू डोळ्यामध्ये यायची गरज काय? काय अशी गोष्ट आहे की जी आता तुझ्याकडे नाही आहे? काय तुला कमी आहे सांग. तेव्हा ती म्हणते आता तर मला सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे, मी आनंदात आहे, नाही असं नाही, तरी पण एक दुःख मला खूप आहे. भगवंताला समजत नाही की काय दुःख आहे, काय दुःख आहे असं. आई ती म्हणाली काय सांगू, शेवटी मी एक आई आहे ना. आईला दुःख कशाचं असतं? आपल्या पुत्राचंच असतं ना. अरे माझ्या आधी सगळे जेवढे पुत्र झाले त्या सर्वांचा वध केला आहे कंसाने. जसा जन्म आला त्यांना मृत्युमुखी धाडून दिलं आहे. ते इतके सगळे माझे जे आहेत पुत्र एकामागे गेले, त्यांची मला आठवण होते रे. असते तर किती मोठे झाले असते, तुझ्यासारखेच असते नाही का. आता एक आई म्हणून मला त्यांची आठवण येणारच ना. मग आता मी का दुःखी होऊ नको? तू मला विचारतोस की आई दुःखी होऊ नको, दुःखी होऊ नको, काय करू सांग. आता काय करू सांग हे मी तुला कसं सांगू, कारण हे सृष्टीच्या नियमाच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे मला तुला हे सांगणं बरोबर नाही की तू काय कर. पण तू फार आग्रह केलास म्हणून मी तुला हे सांगितलं की कशामुळे मी दुःखी आहे. कशामुळे दुःखी आहे मी सांगितलं. आता काय करायचं ते मला माहीत नाही. अर्थात भगवंत म्हणाले तुझं दुःख दूर करणं हे माझं काम आहे. पुत्राचं कामच आहे की आपल्या आईवडिलांची सेवा जी शक्य असेल ती करावी. आणि अर्थात भगवान श्रीकृष्णाला अशक्य गोष्ट कुठली होती. आणि म्हणून तो म्हणाला जर मी माझ्या सर्व प्रियजनांच्या प्रिय गोष्टी आजपर्यंत करत आलो तर तुझं प्रिय का करणार नाही. तुला जो पुत्र वियोग आहे तर त्या सर्व पुत्रांचं मी तुला दर्शन घडवीन नक्की. जितके पुत्र कंसाने मारले आहेत त्या सर्व पुत्रांचं तुला दर्शन घडेल, काळजी करू नको. आणि अर्थात भगवंताने ती गोष्ट घडवली. भगवंताने आवाहन केलं की या बाबा तुम्ही इकडे कुठे आहात, माझ्या आईला भेटायचं. आणि अर्थात भगवंताचे शब्द म्हणजे काय हो, आज्ञाच आहे ना. आणि म्हणून ते सगळे जे पुत्र तिने बघितले होते की ज्याच्या लहान असतानाच कंसाने वध केला होता ते सशरीर तिथे प्रगट झाले. आणि अर्थात त्यांचं वय जे होते भगवंता एवढंच होतं साधारणपणे. आणि ते सशरीर तिथे प्रगट झाले. आणि अर्थात तिला ओळखू आले की हे आपली मुलं आहेत, शेवटी आई आहे ना. आणि देवकीने त्या 6 मुलांना बघितलं. त्या सर्व मुलांना तिने कडकडून आलिंगन दिलं, तृप्त झाली. म्हणाली खरोखर आज माझं दुःख जे होतं इतक्या वर्षांचं ते आज दूर झालं. कृष्णा तू माझी खरोखर मनपूर्वक सेवा केली आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तो म्हणाला तू प्रसन्न आहेस न झालं काम माझं. माझं काम आहे माझ्या आईची सेवा करणं. आणि म्हणून तुला जी गोष्ट हवी होती ती मी तुला आणून दिली आहे. तू आनंदित हो आणि मला आशीर्वाद दे.
आशीर्वाद दे म्हणतोय भगवंत. अर्थात आईने आशीर्वाद दिले आहेत काही शंकाच नाही आहे. पण अशा प्रकारे अशक्य गोष्टसुद्धा जी होती भगवंतांनी शक्य केली. अर्थात ज्याचं जे कर्तव्य आहे ते त्याने पूर्ण करायला पाहिजे, हा त्यातून घेण्याचा भाग आहे. की भगवंतांनी सृष्टीच्या नियमाच्या विरोधात जाऊन मृत झालेल्या 6 बालकांना परत आणलं, 7 बालकांना, हे त्यांनी केलं. पण ते त्याच्या कर्तव्याचा भाग होता. जसं त्यांनी याच्यापूर्वीसुद्धा एकदा केलंच होतं ना. यापूर्वी त्यांनी कधी केलं होतं? जेव्हा सांदीपनी ऋषींकडे तो शिक्षण घेत होता गुरुकुलामध्ये, तेव्हा गुरुदक्षिणा मागायची वेळ आली. तेव्हा गुरु म्हणाले की काय दक्षिणा मागावी हे मला माहीत नाही, मी माझ्या पत्नीशी परामर्श करतो. आणि जेव्हा परामर्श केला तेव्हा गुरूंनी पण काय सांगितलं, त्याच्या पत्नीने सांगितलं की जो तुमचा शिष्य हा अलौकिक हा साधा नाही आहे, तेव्हा तुम्ही त्याला हे सांगा की आमचा पुत्र जो नाहीसा झाला आहे तो आणून दे. क्षीरसागरी तो नाहीसा झाला आहे. आणि अर्थात तीच गुरुदक्षिणा त्यांनी मागितली. म्हणाले जर शक्य असेल तर हे करू शकशील तर कर. माझी पत्नी गुरुमाई जी आहे ती खूप दुःखी आहे. भगवंत म्हणाले तुमची इच्छा माझ्यासाठी आज्ञा आहे. तुम्ही काय आणि गुरुमाई काय? तुमची इच्छा माझ्यासाठी आज्ञा आहे. आणि बलराम दादाला घेऊन गेले. आपल्याला माहिती आहे समुद्राकडे गेले. समुद्र म्हणाला माझ्याकडे नाही आहे. मग अर्थात ते तिथे यमाकडे गेले. म्हणाले अरे माझा असं असं गुरूंचा हे घेऊन ये. हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि अर्थात भगवंतांनी सांगितल्यावर त्यांना न मिळणारी गोष्ट कुठली आहे? भगवंतांनी सांदीपनी ऋषींचा तो मृतपुत्र होता त्याला सजीव केलं आणि तिथून ते पृथ्वी तलावर घेऊन आले. गुरूंच्या चरणी अर्पण केलं. अर्थात गुरूंना आणि गुरुपत्नीला किती आनंद झाला याचं वर्णन करणं अशक्य आहे. आणि ते झाल्यावर सुद्धा काय म्हणतात वरून, अजून काही सेवा असेल तर सांगा. असं नाही म्हणाल नाही की आता तुम्हाला मी असं आणून दिलं की असं कोणी देणार नाही, अजून काय आता मागू नका, असं नाही म्हणाल. भगवंत म्हणाले की गुरुवर अजून काही आज्ञा असेल तर द्या. तुमच्या सर्व इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत आणि मग मला आशीर्वाद जरूर दे त्या बदल्यामध्ये. बघा आशीर्वादासाठी किती त्यांनी हे केलं. अर्थात अशक्यप्राय गोष्ट दिल्यावर काय प्रश्न आला. गुरु तर असे आनंदित आधी पण झाले होते. आधी पण काही प्रसंगामध्ये सुदाम्याशी त्यांचा संवाद झाला होता. तेव्हाच ते म्हणाले होते की असे शिष्य मला मिळाले, माझं भाग्य, माझा तुम्हाला आशीर्वाद आहेच आहे. परंतु आज जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण केली तेव्हा तर ते म्हणाले की खरोखर मी तुला काय आशीर्वाद देऊ, माझं सगळं तुझंच आहे, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. अशा प्रकारचा आशीर्वाद सांदीपनी ऋषींनी सुद्धा भगवंताला दिला. अशा प्रकारे खरोखर भगवंताची भक्ती जो मनुष्य करतो त्या भक्तासाठी भगवंत काहीही करतात. आणि जर भगवंतावर जर तुम्ही ऋण केलं असेल तर ते ऋण भगवंत कसे फेडतात. जसं आईचं ऋण होतं देवकीचं, तिचे पुत्र त्यांनी परत आणले. गुरूंचं ऋण होतं, गुरूंसाठी पण त्यांचा पुत्र त्यांनी परत आणून दिला. आता आपण तर काय भगवंतावर ऋण करणं किती कठीण आहे. पण भगवंत ऋणी फक्त एकाच गोष्टीने होऊ शकतो, भक्तीमुळे. भक्ती जर तुम्ही केलीत तर त्या भक्तीचं ऋण त्याला पेलवत नाही. लक्षात ठेवा, तो त्याचं परत देणार, ते ऋण ठेवत नाही. पण इतकी भक्ती केली पाहिजे की ऋण तयार झालं पाहिजे. आमची भक्ती होता होताच आमचं तिकडे ATM कार्ड वापरलं होतं, इकडे थोडंसं जमा झालं की तिकडे ATM माझं वापरलं जातं आणि पुण्य संपून जातं माझं. त्यामुळे ऋण तयार करणं एवढं भक्ती कशी व्हावी. म्हणून भक्ती होताना जरा याची काळजी घ्यावी आपण की माझी भक्ती कुठे वापरली जाते का. क्षुल्लक कारणासाठी काय झालं, 5 नाक्यावर उभा आहे, 15 मिनिटासाठी रिक्षाच येत नाही आहे, काय करताय काय माहिती. झालं आली रिक्षा, अरे रिक्षा नुसती मनात म्हणल्याबरोबर आली, कशाला मागितली, कशाला महाराजांची आठवण केली, आली रिक्षा. पण तुमचं पुण्य तिकडे खर्च झालं क्षुद्र गोष्टीसाठी ना. त्याच्यापेक्षा पेशन्स ठेवा आणि नाम घेत राहा मस्त. येऊ दे कधी यायची तेव्हा येऊ दे, महाराजांना मला काय काळजी आहे असं म्हणा ना. पण असं आपण होत नाही, म्हणून ऋण तयार होत नाही. भगवंताची भक्ती होते पण ऋण होण्यासाठी काही नाही मागितलं तरच शिल्लक होणार आहे ना. संत मागत नाहीत काय, संत फक्त भक्ती करत राहतात, मागत नाहीत. आणि म्हणून त्यांचं ऋण असतं. मग अशा संतांसाठी काहीही परमेश्वर करायला तयार होतात ना.
मागत नाहीत म्हणून ते एकनाथाकडे जाऊन पाणी भरलं शिखंडीच्या रूपाने. काय तर काय मागत नाही तर आता करणार काय आपण, ऋण कसं फेडणार. जसं आपल्याला जर डोक्यावर कर्ज असेल तर झोप येत नाही, तसं भगवंताला पण भक्तांचे ऋण जे आहेत ते ठेवायची इच्छा नसते. तो कुठून तरी फेडण्याचा प्रयत्न करतोच. पण त्याच्यासाठी तेवढी भक्ती पण व्हायला पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि ती भक्ती जर करायची असेल तर अर्थात सर्वात श्रेष्ठ मार्ग जो आहे तो गुरूंची सेवा आहे, हे लक्षात ठेवा. गुरु सेवा करा, सत्संग करा. सत्संगाने सुद्धा भक्ती वाढते. चांगलं श्रवण करा, चांगले गोष्टी ऐकून इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा, याच्याने पण भक्ती वाढते. अशा काही ज्या गोष्टी आपल्याला आणि अर्थात नाम घ्या, हे तर आहेच. नाम तर सगळ्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. संकल्प सोडला जास्तीत जास्त नाम घेण्याचा प्रयत्न करा, त्या निमित्ताने तुमचं नाम होईल. तेव्हा या सगळ्या ज्या गोष्टी केल्या तर भगवंताच्या वरती आपलं पण ऋण तयार होऊ शकतं. तर आपण महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की महाराज आमची भक्ती अशा प्रकारे होऊ, आम्हाला इतर काही गोष्टी मागण्याची इच्छा न हो, केवळ आमच्याकडून सेवा हो. आमची भक्ती एका ठिकाणी एकपटू दे. सध्या जी विस्तारली आहे अनेक ठिकाणी ती विस्तारू नये, आमच्या एकाच ठिकाणी भक्ती राहावी, अशी प्रार्थना आपण महाराजांच्या चरणी करूया. आणि या ठिकाणी या अध्यायाला आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. महाराज या अध्यायाची सेवा आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी.